समाजाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। भिवंडीवासियों को विश्व रत्न बाबा साहब आम्बेडकर जयंती के निमित्त 133वीं जयंती में तो सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। जिन्होंने लोगों को मानवता का धर्म कैसा किया जाता है, वो मानवता का धर्म पूरे विश्व को सिखाया है। ऐसे माँ बहनों को मेरे तरफ से, मेरे पार्टी के तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और जो कार्य आज हम संतोष शेट्टी भारतीय जनता पार्टी के माध्यम से आयोजित करते हैं, क्या समाज में उत्साह है। जिन्होंने ये समाज को बदलने के लिए ये कार्य किया था, वैसे व्यक्ति का आज उनके लिए हम आगे बढ़ के लोगों को, आज के नए पीढ़ी को तुमने कौन से हालात में दिन निकाले वो एहसास करने के लिए आज का ये कार्यक्रम आयोजित किया है। क्योंकि जिन्होंने देश को सुधारने का काम किया था, अभी आप भी ज़्यादा से ज़्यादा निकल के देश को मानवता का धर्म सिखाने का काम करें। इसके लिए हम पूरे भिवंडीवासी एकजुट होके ये कार्यक्रम का आयोजित किया है। इसके लिए फिर एक बार मैं संतोष शेट्टी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के 133वीं जयंती का सबको निमित्त बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। 55 वर्षामध्ये कधीही देशाच्या पार्लमेंटमध्ये बाबासाहेबांवर चर्चा 1 मिनिट सुद्धा काँग्रेसने घडवून आणली नाही। पण 2014ला या देशामध्ये सत्तेचं परिवर्तन झालं आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले आणि बाबासाहेबांची 125वी जयंती होती। त्या 125व्या जयंतीच्या साठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पार्लमेंटमध्ये 2 दिवसाची बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा देण्यासाठी चर्चा घडवून आणली। फक्त पार्लमेंटमध्ये चर्चा घडवली नाही तर देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून 125वी जयंती होती म्हणून 125 सेकंद आणि 125 तास संविधानाचं पठण कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं। आपल्या भिवंडीमध्येही जिल्हाध्यक्ष तत्कालीन संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या महापालिकेच्या इमारतीच्या वाचनालयामध्ये 125 तास संविधानाचं पठण करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केलं। हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार तळागाळात पोहोचवण्याचं काम आम्ही लोकांनी केलं आणि आमच्यावरच आरोप केले जातात की पुन्हा सरकार आलं तर देशाचं संविधान बदललं जाईल। मी अतिशय जबाबदारीने सांगतो, आपल्या देशाचं संविधान कोणी बदलू शकत नाही। आपल्या देशाचं संविधान बदलण्याची ताकद फक्त एकाच माणसामध्ये होती आणि ते म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर। त्यांनी ठरवलं असतं तरच
बदलू शकत नाही. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो मतदानाचा अधिकार बजावण्याची वेळ आलेली आहे. आपल्या या विभागामध्ये 20 मेला लोकसभेची निवडणूक आहे आणि बाबासाहेबांनी दिलेला अधिकार बजावताना आपल्या मनातलं सरकार आपल्याला आणायचं. यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार रुजवण्यासाठी तरुणांमध्ये बाबासाहेबांचा विचार रुजवण्यासाठी त्यांनी योगदान दिलं. ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिंदू मिलची जागा जी केंद्र सरकारची होती ती बाबासाहेबांचं स्मारक करण्यासाठी राज्य सरकारला हस्तांतरित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि भव्य असं स्मारक हिंदू मिलच्या ठिकाणी बनवण्याचा संकल्प तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि रामदास आठवले साहेब यांनी तो संकल्प केलेला आहे आणि तो निश्चितपणाने सिद्धीत जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर जे लंडनमध्ये होतं त्या घराचा लिलाव काढला होता. ही बातमी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना समजली आणि त्यांनी तात्काळ आपले तेव्हाचे शिक्षण मंत्री आणि आताचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे साहेब यांना लंडनला पाठवलं आणि बाबासाहेबांचं ते घर त्याचा लिलाव थांबवला आणि राज्य सरकारने ते घर विकत घेतलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक बनवण्याचं काम केलं. मी जेव्हा लंडनला गेलो तेव्हा बाकी काही मला दाखवू नका.